नमस्कार आणि आजच्या या खास एक्सप्लेनरमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना टाइम अँड वर्क म्हणजेच वेळ आणि काम हा टॉपिक थोडासा कंटाळवाणा आणि भीती वाटवणारा वाटू शकतो. पण आज आपण हा विषय एकदम सोप्या आणि जलद पद्धतीने कसा हाताळायचा याचा एक मास्टर क्लास घेणार आहोत. तर तयार आहात ना हा त्रास कायमचा घालवण्यासाठी? आता एक नेहमीचा परीक्षेचा प्रश्न डोळ्यांसमोर आणा. अ ला एक काम करायला 10 दिवस लागतात, ब ला तेच काम करायला 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती वेळात पूर्ण करतील? आला ना घाम? हा प्रश्न दिसला की आधी ते गुंडाळ्याचे अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन्स डोळ्यांसमोर येतात. पण थांबा, या समस्या सोडवण्यात आता एक खूप मोठी आणि जलद क्रांती आली आहे. आणि म्हणूनच या एक्सप्लेनरमध्ये आपण अपूर्णांकांच्या झंझाटीतून पूर्ण सुट्टी घेणार आहोत. आपण अशी काही तंत्रे शिकणार आहोत जी परीक्षेतील अवघडातल्या अवघड प्रश्नांना सहज भेदतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत आपले अनमोल सेकंद वाचवतील. तर मग चला पाहूया आज आपण काय काय शिकणार आहोत. आपण सुरुवात करूया वेळ आणि कामाच्या आव्हानापासून. मग पाहूया प्रभावी LCM पद्धत, नंतर MDH सूत्र डिकोडिंग, गुंतागुंतीच्या रणनीती आणि शेवटी आपली अल्टिमेट एक्झाम चीटशीट. पटापट पुढे जाऊया. तर पहिला भाग म्हणजे द टाइम अँड वर्क चॅलेंज. या विषयातील प्रत्येक प्रश्न 3 साध्या घटकांभोवती फिरतात: लोकांची संख्या, त्यांनी घेतलेला वेळ आणि त्यांनी केलेले एकूण काम. हे 3 घटक व्यवस्थित समजले की अर्ध्या वारची लढाई आपण तेथेच जिंकतो. पाया मजबूत करण्यासाठी या विषयाला एखाद्या बांधकामाच्या ठिकाणासारखे समजा, जिथे एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता हे या प्रश्नाचे मुख्य इंजिन आहे. कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय? तर ते कामगार किती वेगवान आहेत किंवा एका दिवसात ते किती काम करतात हे ती दर्शवते. एकदा कामगारांची कार्यक्षमता समजली की पुढचा रस्ता एकदम मोकळा होतो. आता इथून पुढे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची: एकूण काम किंवा टोटल वर्क हे नेहमी एक असा गृहीत धरण्याऐवजी दिलेल्या वेळेचा किंवा दिवसांचा लीस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच LCM धरायचा. याचा फायदा काय होतो? संख्या गोंधळण्याच्या राहत नाहीत, त्या खऱ्या आणि समजायला अगदी सोप्या होतात. आणि हे कसे होते हे आपण या दुसऱ्या भागात म्हणजेच द मायटी LCM मेथडमध्ये पाहणार आहोत. या पद्धतीची खरंच आकर्षक गोष्ट म्हणजे ही LCM पद्धत स्पर्धा परीक्षांसाठी एक फ्रॅक्शन किलर म्हणजेच अपूर्णांकांना पूर्णपणे बाद करणारी अस्त्र म्हणून काम करते. अपूर्णांक नसल्यामुळे चुका होण्याची शक्यता निश्चितपणे कमी होते. चला मागच्या उदाहरणाकडे परत जाऊया. ए ला 10 दिवस आणि बी ला 15 दिवस लागतात, बरोबर? सगळ्यात आधी 10 आणि 15चा LCM काढा, जो 30 येतो. तर आपले एकूण काम झाले 30 युनिट्स. आता ह्या 30ला दिवसांनी भागा, म्हणजेच ए ची कार्यक्षमता आली 3 युनिट्स प्रति दिवस आणि बी ची 2 युनिट्स. दोघांची मिळून कार्यक्षमता किती झाली? 5 युनिट्स प्रति दिवस. आता फक्त एकूण कामाला या एकूण वेगाने भाग द्यायचा आहे, म्हणजेच 30/5. आणि आपले शेवटचे उत्तर आले 6 दिवस. पहा किती समाधानकारक आहे हे. आपण एकाही अपूर्णांक न वापरता अत्यंत सहजरित्या हे उत्तर शोधले. परीक्षेत असेच काही सेकंद वाचवल्याने खूप मोठा बदल घडतो, हे नक्की. आता तिसऱ्या भागाकडे वळूया, जिथे आपण MDH सूत्र डिकोड करणार आहोत. जेव्हा परीक्षा काठिण्य पातळी वाढवून मोठ्या कामगारांचे तुकडे, दिवस आणि तास या सगळ्या घटकांना एकाच प्रश्नात आणते, तेव्हा कसे करायचे? अशा वेळी आधी पाहिलेली पद्धत थोडीशी अपुरी पडू शकते. आणि तेथेच MDH फॉर्म्युला कामाला येतो. हा फॉर्म्युला एका अत्यंत नीटनेटक्या गुणोत्तराची निर्मिती करतो, जो या गोंधळात टाकणाऱ्या घटकांना व्यवस्थित आकार देतो. M म्हणजे माणसे, D म्हणजे दिवस आणि H म्हणजे तास. हे सगळे एकत्र गुणाकार करून अंशात किंवा न्यूमरेटरमध्ये ठेवायचे. आणि W म्हणजे काम किंवा मिळणारी मजुरी ही छेदात किंवा डिनॉमिनेटरमध्ये असते. यातून मुख्य मुद्दा हा आहे की 2 वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जर केलेले काम समान असेल तर ते W या सूत्रातून पूर्णपणे निघून जाते, छेदात काही राहत नाही. आणि समान काम असल्यास हा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन अत्यंत वेगवान आणि चूकमुक्त बनवतो. चौथा भाग आहे गुंतागुंतीच्या रणनीती म्हणजेच टॅक्टिक्स फॉर कॉम्प्लेक्स सिनेरियोज. परीक्षा मंडळांना फसवे प्रश्न विचारायला खूप आवडते, पण आपण यांना एखाद्या व्हिडिओ गेममधील फायनल बॉसच्या लढाईसारखे समजू शकतो. काही हुशारीच्या ट्रिक्स वापरून आपण यांना अगदी सहज हरवू शकतो. उदाहरणार्थ, जर कामगार एक आडून एक दिवस काम करत असतील, म्हणजे आधी A आणि मग दुसऱ्या दिवशी B, तर फक्त त्यांची व्यक्तिगत कार्यक्षमता पूर्ण LCM पद्धतीने शोधून घ्यायची. नंतर 2 दिवसांच्या एका चक्रात एकूण किती काम पूर्ण झाले ते मोजायचे आणि एकूण कामात अशी किती चक्र बसतील ते पाहायचे.
हे अगदी साधं लॉजिक आहे. आणि हे पहा, जर एखादा कामगार दुसऱ्यापेक्षा तिप्पट चांगला असेल तर त्यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किंवा एफिशियन्सी रेशो 3:1 असा असतो. पण हे नेहमी लक्षात ठेवायचे की वेळ हा कार्यक्षमतेला व्यस्त प्रमाण किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणूनच त्यांच्या वेळेचा गुणोत्तर अगदी त्याच्या उलट म्हणजेच 1:3 असे येते. आता एक अत्यंत जबरदस्त हॅक पाहूया. जेव्हा एखादा कामगार काम संपण्याच्या 2 दिवस आधी अचानक सोडून जातो तेव्हाची ही ट्रिक आहे. अपूर्ण कामातून त्याचे काम वजा करण्याकरता गुंतळात पडण्यापेक्षा त्याने त्या 2 दिवसात जे काम केले असते ते फक्त एकूण कामात मिळवा, त्या सर्वांना त्यांच्या एकत्रित कार्यक्षमतेने भागा आणि असा भास निर्माण करा की तो व्यक्ती काम सोडून गेलाच नव्हता. कमाल ट्रिक आहे ना? आणि आता शेवटला दी अल्टिमेट एक्झाम चीट शीट. या सगळ्या ट्रिक्स पक्के बसवण्यासाठी आपण एक जलद चीट शीट पाहूया. या एका छोट्या तक्त्यामुळे सगळे सूत्र स्मरणात कायमचे राहतील. हा थोडक्यात दिलेला तक्ता एखाद्या टॅक्टिकल नकाशासारखं काम करतो. ए आणि बी एकत्र आल्यास आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, कामाचं प्रमाण किंवा इन्व्हर्स व्हेरिएशन वापरणे असो किंवा 2 वेगवेगळ्या कामगारांची कार्यक्षमता आणि वेळ समान दाखवणे असो, हे एक छोटा तक्ता सर्व आव्हानं पार पाडण्यास मदत करतो. या तक्त्याचा नक्की फायदा घ्या, कारण परीक्षेत हा आपला सर्वात मोठा साथी असणार आहे. या तार्किक शॉर्टकट्स आणि सूत्रांनी सज्ज झाल्यानंतर फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांकांची ही भीती कुठल्या कुठे पळून जाते, बरोबर? जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मी आपण सर्वांसाठी सोडतो. या दृष्टिकोनातील एका छोट्या बदलामुळे आपला एक मोठा फायदा झाला तर परीक्षेतील अजून किती अशक्य वाटणारे आव्हाने असेच तोंडघासी पडण्याची वाट पाहत असतील. विचार करा आणि एकदम नव्या उमेदीनं पुढच्या अभ्यासाला सुरुवात